दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला येत कोण कोण नवरात्राला जायला जमल्या आया बाया नवरात्राला जायला जमल्या आया ग बाया दत्त प्रभूंचं दर्शन घेया दत्त प्रभूंचं दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला येत कोण कोण नांदेडच्या दादांचा आला मला फोन ग नवरात्राला जायला येत कोण कोण नवरात्राला जायला जमल्या आया बाया नवरात्राला जायला जमल्या आया बाया चक्रपाणी प्रभूंचं दर्शन घेया चक्रपाणी प्रभूंचं दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला जायला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला जायला येत कोण कोण नवरात्राला जायला जमल्या आया बाया नवरात्राला जायला जमल्या आया बाया गोविंद प्रभूचं दर्शन घेया गोविंद प्रभूचं दर्शन घेया राजमठात रमलं माझं मन ग नवरात्राला जायला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्रात जायला येत कोण कोण नवरात्राला जायला जमल्या आया बाया नवरात्राला जायला जमल्या आया बाया चक्रधराच दर्शन घेया चक्रधराच दर्शन घेया वृंदावनात रमलं माझं मन ग नवरात्राला जायला येत कोण कोण नांदेडच्या बाबांचा आला मला फोन ग नवरात्राला जायला येत कोण कोण श्री गोपाल कृष्ण महाराज की जय कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे कृष्ण गोपाल हरे दीन दयाल हरे रथ हा किरण भूमि में और कर्मयोग के मरम बताए रथ हा किरण भूमि में और कर्मयोग के मरम बताए अजर अमर है परम तत्वयो काया के सुख दुख समझाए सखा सारथी शरणागत के सखा सारथी शरणागत के सदा प्रीत
हरे दीनदयाल हरे कृष्ण गोपाल हरे हरे दीनदयाल हरे हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाळी धार हे गोविंद हे गोपाल हे गोविंद हे गोपाल हे दयाळी धार हे गोविंद हे गोपाल हे दयाळी धार श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. आवाज नाही बर का. मस्त किती सुंदर पंगत होती, किती पदार्थ होते पंक्तीला. आज काय आवाज नाही तुमचा. कम से कम एवढा ब्रह्मपुरीमध्ये भावेश्वर मंदिरात तरी आवाज आला पाहिजे. श्री दत्तात्रय महाराज की जय. श्री चक्रपाणी महाराज की जय. श्री गोविंद प्रभू महाराज की जय. लाडक्या बहिणीत बरं का तुम्ही. मग तुमचा लाडका आवाज कुठे? तो आवाज कुठे गेला? तो पगार आला नाही मग आवाज बी गेला. असं नाही झालं पाहिजे. आवाज आला दिला तर पगार येईल, नाहीतर पगार येणार. सर्व श्री चक्रधर स्वामी की जय. आता बरोबर आलं तुम्ही. ज्यांनी दंडवत घातले नसतील त्यांनी दंडवत घाला. ज्यांच्या डोक्यावर रुमाल, ओढणी, टोपी, टॉवेल काही नसेल त्यांनी घ्या. हे ब्रह्मविद्याशास्त्र आहे आणि म्हणून हे ब्रह्मविद्याशास्त्र मळे माखले याते धुळे. ज्याला मळीला तुम्हाला जो माखलेला आहे त्याला धुण्याचं काम म्हणजे ब्रह्मविद्या तत्वज्ञान करत असतं. म्हणून ते जर आपण दंडवत नाही घातला, डोक्यावर वस्त्र नाही घेतलं तर ते आपल्याला चिंतन होणार नाहीये. ते चिंतन होण्यासाठी आपल्याला काही शाळेत गेल्यानंतर मग तुमची प्रतिज्ञा होती, मग राष्ट्रगीत होतं. हे सगळे प्रोटोकॉल का आहेत शाळेमधले? त्या विद्यार्थ्याला शिस्त लावल्याशिवाय त्याला वर्गामध्ये प्रवेश भेटत नाहीये. हे जर तिथे आहे तर इथे नाही का? इथे सुद्धा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण या गोष्टीचं पालन करून अनंत ब्रह्मांड नायक या जगाचा जगकर्ता, जग उद्धार करता, जग पालन करता, निर्गुण निरामय असलेले परमेश्वर सगुण साकारून या भूतलावर अवतीर्ण होऊन जीव उद्धरणाचं व्यसन ज्या माझ्या साधन दात्याला आणि साध्य दात्याला आहे तो माझा साधन दाता मुख्य करून पंच अवताराच्या चरणी कोटी कोटी दंडवत प्रणाम. ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला. ज्याने मोक्ष मार्ग निर्मिला तोची वाट सुरू झाला. पाऊल वाटेने चालिला वाटाड्या जगाचा. पाऊल वाटेने चालिला वाटाड्या जगाचा. त्र्यंबकेश्वर पासून ते आपल्या पवित्र पावन असलेल्या नांदेड जिल्ह्याच्या शेवटचं टोक म्हणजे राहेर हा संपूर्ण जो गंगातीर परिसर माझ्या सर्वज्ञांच्या चरण स्पर्शाने पवित्र झाला. आणि तोच चरण या नांदेड नगरीमध्ये लागला. त्या माझ्या भावेश्वरच्या बाबाला अधिष्ठानाला कोटी कोटी दंडवत प्रणाम करते. ज्यांनी या परभणीची माती, परभणी जिल्हा आणि नांदेड जिल्ह्याची माती श्रीमंत केली, त्या मातीला आजही मोल आहे. अशा श्रीमंत मातीमध्ये माझा महानुभावांचा पहिला आचार्य या मातीमध्ये राहिला. आणि म्हणून आचार्य श्री नागदेव आचरणापासून आकाशाला गवसणी घालणारे माझे आचार्य परशुराम व्यास आणि आज तागायत चालत आलेल्या आचार्य परंपरेला सादर दंडवत प्रणाम करून, तसेच ज्यांनी माझं धर्म संवर्धन केलं ते माझे हे सकळही ज्ञान झाले जया गुरुचेन तया साष्टांगी अभिवंदन करी तू असे. आणि म्हणून आपल्या नावाप्रमाणेच अनेकांच्या वेदाला, बोधाला, शास्त्राला, चर्येला, अनुसरणाला निमित्त असलेले परमपूजनीय, परमादरणीय, परमश्रद्धेय साहित्याचार्य आचार्य प्रवर गुरुवर्य मोठे मामाजी वांगोरी सादर दंडवत प्रणाम करून मला धर्म संवर्धन ज्यांनी केलं माझं ते मम गुरुवर्य
परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय साहित्याचार्य आचार्य श्री मान्यराज बाबा मानेकर भोरी मामा गुरुजींना दंडवत प्रणाम करते आणि माझी गुरुमाऊली पूजनीय तपस्विनी कस्तुरा अक्का मानेकर यात्रे गुरुवयांना दंडवत प्रणाम करते, त्यांच्या पाठीवरती आपल्या गुरुचा हात आहे. आणि म्हणून ज्यांच्या गुरु जरी आज विद्यमान नसले तरी गुरुने शिकवलेला जो काही ज्ञान आहे, गुरुने दिलेल्या जो काही प्रसन्नतारूप मनोधर्म आहे आणि गुरुचं असलेलं शुभचिंतनाचं पाठबळ आहे. कारण गुरुची प्रसन्नता असल्याशिवाय, गुरुचा आशीष असल्याशिवाय कुठलाही शिष्य धर्म कार्यामध्ये धर्मवृद्धी करू शकत नाही. आणि म्हणून ज्यांच्या पाठीवरती सदैव गुरूंचा हात होता, आणि बघा भोळा असलेला शिष्य, त्या शिष्याला त्या ओबड दगडाला आकार देण्यासाठी प्रत्येक गुरु हे सतत कार्यरत असतात. असंच कार्य ज्यांनी या नांदेड नगरीमध्ये केलं आणि एका ओबड दगडाला आकार दिला. आणि आज खऱ्या अर्थाने, कारण प्रत्येक दगडामध्ये एक मूर्ती असते, फक्त ती कोरता आली पाहिजे. त्या दगडातला देव बाहेर काढता आला पाहिजे. आणि दगडातली मूर्ती शोधण्यासाठी हातामध्ये हत्यार घ्यावं लागतं, छन्नी घ्यावी लागते आणि त्या कलाकाराला ती मूर्ती बाहेर काढावी लागते. ती दगडातच असते. आकार दिला की मूर्ती तयार होती. असा आकार आमचे गुरुवर्य आम्हाला देत असतात. आणि हाच आकार इथेच ज्यांना दिला आणि ज्यांच्या शुभाशिसाने, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने, ज्यांच्या प्रसन्नतेने, कारण गुरुविन देव पूजा पाहता नाही त्रैलोकी, गुरुविन देव पूजा पाहता नाही त्रैलोकी, गुरु सुखाचा सागर, गुरु धैर्याचा डोंगरू, कदा काळी नळमळीना. म्हणून म्हणावंसं वाटतं की गुरु असल्याशिवाय जीवनाला आकार येत नाही, गुरु असल्याशिवाय जीवनाचा प्रवास व्यवस्थित होत नाही, गुरु असल्याशिवाय आपला प्रवास समृद्धीकडे जाण्यासाठी गुरुची गरज आहे. ओबडधोबड इकडे तिकडे तर आपण सगळा प्रवास करणारच आहोत, पण खरा प्रवास जो मोक्ष मार्गाचा आहे, खरा प्रवास जो कैवल्यगडाचा आहे, त्या कैवल्यगडाच्या प्रवासाकडे पाठवण्यासाठी फक्त गुरु कार्यरत असतात. असा शुभ आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. ते कैवल्यवासी आमचे दादांचे गुरुवर्य म्हणजेच भोजराज दादा नांदेडकर. खरोखरच त्यांची आठवण इथे त्यांच्या स्मृतीला खऱ्या अर्थाने, त्या आठवणीला उजाळा दिल्याशिवाय राहत नाहीये. कारण त्यांच्या प्रेरणेने, त्यांच्या शुभचिंतनाने आज चालू असलेलं हे सर्व कार्य आहे. आणि म्हणून कैवल्यवासी असलेल्या आमच्या दादांच्या श्री गुरुवर्यांना या ठिकाणी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करते. ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं. आणि म्हणून आज आपणा सर्वांना हा अप्रतिम सोहळा 9 दिवस झाले, वाटलंच नव्हतं, काल भेटल्यासारखं वाटतं आपल्या सगळ्यांना. हा 9 दिवसाचा अप्रतिम सोहळा आणि या सोहळ्यामध्ये होणारे सर्व काही प्रकारची विधी, प्रातःकाळच्या स्मरणापासून सायंकाळच्या प्रवचनापर्यंत, मग त्यामध्ये भजन आहे, त्यामध्ये पूजन आहे, त्यामध्ये अन्नदान आहे, अनेक विधीला आपल्याला सगळ्यांना निमित्त ज्यांनी केलं ते परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय मुकुंदराज बाबा नांदेडकर बाबांना दंडवत करते. त्यांच्याच खांद्याला खांदा लावणाऱ्या आमच्या आदरणीय पूजनीय तपस्वीने. छोटे होतो आमचं बालपण, काही माझ्यापेक्षा छोट्या होत्या. आणि जो वांबोरी आश्रमातल्या ज्या काही आहेत आजही जशाच तसं, त्याच्यामध्ये किंचितही बदल नाही. तितकंच साधं बोलणं, तितकंच प्रत्येकाशी प्रेमाने वागणं, तितकीच व्यावहारिकता त्यांच्यामध्ये आहे. आणि म्हणून काही माणसं नावाप्रमाणे असतात, म्हणून पौर्णिमेसारखं नेहमी त्यांचं शीतल चांदणं या संपूर्ण नांदेड नगरीमध्ये पसरत राहतं. अशा आमच्या आदरणीय पूजनीय पुनमताई. नाही तर काही माणसं असतात बघा, ते तुम्ही ऐकलं असेल कधी की नाव गंगाधर नांगोळ नाही महिनाभर. ऐकलं कधी असं? नाही ऐकलं? म्हणजे नाव शांती आणि घरी भांडणं आणती. म्हणजे असे काही प्रकार असतात काही माणसामध्ये, मात्र आमच्या ताईच्या बाबतीमध्ये ती गोष्ट नाहीये. आणि म्हणून या 2 गुरु शिष्याने लावलेलं हे जे झाड आहे, या झाडाचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. कारण प्रत्येक झाडाला खतपाणी घालावं लागतं. हे आचाराचं, हे विचाराचं, हे योग्यतेचं खतपाणी घातलं झाड वाढतं. विधीचं खतपाणी घातलं झाडाची वाढ होते. आणि म्हणून अपर धर्मापासून परधर्मी लावणारे
अनेक जीवांना यांनी या ठिकाणी आपल्या साधनदाता सर्वदर्श चक्रधर महाराजांची आचार प्रणाली, विचार प्रणाली आपल्या सहज बोली भाषेतून समजावून सांगितली. आणि म्हणूनच आज छोटासा असलेला जयदीप, छोटासा असलेला राजदीप, छोटीशी असलेली स्वरा आणि जिचं अध्ययन अतिशय सुंदर ठिकाणी पूर्णत्वात जात आहे, ती छोटीशी असलेली अनुया उद्या भावी पिढीची ही सर्व आहेत आणि धर्म यांच्या हातामध्ये आहे. म्हणून ही असलेली ही पुढची धर्म बांधव आहेत, धर्म भगिनी आहेत. खरोखरच त्यांच्या धर्म संस्काराने धर्मवृद्धी व्हावी आणि धर्मवृद्धी होऊन हे लावलेलं बाबाने जे झाड आहे, ह्या झाडाला एक दिवस आलेली ही फुलं फळं आहेत. मात्र या फुलं फळांचं जे बाबांनी केलेलं कार्य आहे, या कार्याला पूर्णत्वास जावं ही बाळ अनुसरावी आणि साधनदाता त्यांना या सर्व क्रियेचं गोमट देव अशी प्रभू चरणीय प्रार्थना करते. नामाची 10 ठाय या प्रकरणापासून आपण सुरुवात केली होती. आपण 4 प्रकारे बघितला, नामे वेद, नामे बोध, नामे अनुसरण आणि नामे स्मरण. 4 प्रकार आपले फक्त झाले, 4 फायदे आपल्या लक्षात आले. आणि आता उद्या आपली सांगत आहे, समारोप आहे, उद्या प्रायश्चित विधी आहे. आपल्या सगळ्याची आंघोळ आहे उद्या, जी गोदावरीत जाऊन आंघोळ करतो ती नाही बरं का, ही आहे दोषाची आंघोळ. आणि ही आंघोळ उद्या आपल्या सगळ्यांना प्रायश्चित विधीच्या रूपाने या ठिकाणी करायची आहे. आणि म्हणून आज बाबांनी जी समारोपाची सेवा माझ्याकडे दिलेली आहे, एक वेगळ्या विषयाने बोलत असताना एका सुभाषितकाराने सांगितलेलं आहे की धर्मस्य तत्वम निहितम गुह्यम महाजन एथ गधायपतः. त्या ठिकाणी सुभाषितकाराने एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे की धर्माचं तत्व गहन आहे, धर्माची नीतिमत्ता गहन आहे, धर्माची मूल्य गहन आहे, धर्म गहन आहे. मात्र असलेला गहन धर्म तो आपण महान कधी समजायचा आहे, त्याला आपण स्वीकारायचं कधी आहे. धर्मस्य तत्व महतम गुह्यम. हे गुह्य तत्वज्ञान आपल्याला कधी समजेल? महाजन एथ गताय पथ. महाजन म्हणजे श्रेष्ठ पुरुष, महाजन म्हणजे अधिकरण, महाजन म्हणजे ज्ञानी, महाजन म्हणजे आपल्याला आपल्या आचाराचं विचाराचं बळ देणारी सगळी ज्ञानी माणसं आहेत. आणि म्हणून पथ म्हणजे ती महाजन पुरुष, ती श्रेष्ठ पुरुष, ती ज्ञानी ज्या रस्त्याने गेलेली आहेत त्या रस्त्याने आपल्याला चालावं लागणार आहे, तेव्हा आपला प्रवास व्यवस्थित होणार आहे. नाहीतर विचार करा, कृतयुगामध्ये आपला जन्म झाला आणि तिथे आपल्याला सगळ्याला किती वर्षाचं आयुष्य मिळालं? कृतयुगामध्ये आपल्याला सगळ्याला आयुष्य मिळालं होतं 1,00,000 वर्षाचं आयुष्य. किती आयुष्य होतं आपल्या सगळ्याचं? 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. आत्मोपस्ती नावाचा धर्म होता, आत्म्याचीच उपासना करणे हा धर्म होता. त्या धर्माचे यथावत पालन झालं नाही आणि म्हणून आपला सगळ्यांचा जन्म परत कुठे झाला? त्रेतायुगात झाला. आता त्रेतायुगामध्ये आकर्ष बसला, 10% आकर्ष बसला आणि त्रेतायुगामध्ये आपल्या सगळ्यांचं आयुष्य किती झालं? 10,000 वर्षाचं आयुष्य. किती वर्षाचं आहे? 10,000 वर्षाचं आयुष्य. मग त्रेतायुगामधला धर्म होता भक्ती करणे हा धर्म होता. मग तिथे आई वडील सासू सासरे आपल्यापेक्षा जी श्रेष्ठ आहे, मोठ्या भावाची सुद्धा भक्ती करावी हा त्या युगाचा धर्म होता. तिथेही भक्ती धर्माचं आचरण न होता, तिथेही अधर्माचं आचरण झालं आणि जन्म द्वापार युगात झाला. आता द्वापार युगाचं आयुष्य किती आहे? म्हणजे 1,000 वर्षाचं आयुष्य आहे. या 1,000 वर्षामध्ये द्वापार युगाचा धर्म होता, तिथे यत्न करणे हा धर्म होता. तिथेही माणसाने यज्ञ न करता अधर्म केला आणि माणसाचा जन्म कलियुगामध्ये झाला. कुठून उडत आलो आपण सगळे? कुठून उडत आलो? कृतयुगापासून उडत आलो. कुठे आलो? कलियुगामध्ये आलो. आणि कलियुगामध्ये आता आपल्याला सगळ्याला आयुष्य मिळालं आहे. किती आकर्ष बसला? 1,00,000, 10,000, 1,000 आणि आता सगळ्याचं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. आता 100 सुद्धा पूर्ण
पण माझ्या देवाचं वचन आहे, माझ्या स्वामींचं सूत्र आहे, स्वामींच्या श्रीमुखातून निघालेलं सूत्र आहे. कलियुगामध्ये तुम्हाला आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आयुष्य आहे. आणि मग 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे हे महत्वाचं आहे. मग कलियुगाचा धर्म आहे. कोणता धर्म आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान. किती प्रकार आहेत? 4 प्रकार आहेत कलियुगामध्ये. कलियुगामध्ये तीर्थाला जावं, क्षेत्राला जावं, व्रत उपासना करावी आणि दान करावं. पण त्याही पेक्षा सगळ्यात श्रेष्ठ धर्म जर कोणता असेल तर तो कोणता आहे बरं? धर्म विचारला मी. धर्म कोणता आहे? तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान हे 4 धर्म आहेत. पण त्याही पेक्षा कोणता धर्म श्रेष्ठ आहे? मी दान नाही विचारत, धर्म विचारते तुम्हाला. दान तर त्याच्यामध्ये पण आलं. तीर्थ, क्षेत्र, व्रत आणि दान हे तर कलियुगाचा धर्मच आहे. पण या 4 धर्माच्या व्यतिरिक्त हा कलियुगाचा बहिर्याग आहे. पण या बहिर्यागाच्या व्यतिरिक्त कोणता धर्म श्रेष्ठ आहे? हा, तुम्ही सगळे म्हणता बरं रोज, धर्मामध्ये धर्म श्रेष्ठ, महानुभाव पंथ स्वीकार केला आम्ही, झालो भाग्यवंत. सगळ्या टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यात धर्मश्रेष्ठ कोणता आहे? महानुभाव धर्म आहे. एका कवीने सुंदर रचना केली. ते म्हणतात की या धर्माची स्थापना करणारं कोण आहे? तुम्हाला सगळ्याला माहित आहे कोण आहे? सर्वतच चक्रधर स्वामी आहेत. संस्थापक, संचालक, आयोजक, नियोजक सगळं काही कोण आहे या धर्माचं? माझा देव श्री चक्रधर आहे. मग ते कुठे होते? म्हणजे गुजरात प्रांतात. कधी अवतीर्ण झाले? म्हणजे दुपारी 12 वाजता. कुठे झाले? ज्या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला आम्हाला भीती वाटते तिथं झाले. बरोबर आहे की नाही? कुठे भीती वाटते का नाही आपल्याला? कोणत्या ठिकाणी? स्मशानभूमीत भीती वाटते का नाही? अशा ठिकाणी झालेली आहेत. तुम्ही विचार करा, पहिला अवतार बंदीखान्यात, शेवटचा अवतार स्मशानभूमीत. पहिला अवतार रात्री 12 वाजता, दुसरा 5वा अवतार दुपारी 12 वाजता. आहे का नाही? विशेषतः इकडे दोन्ही अवताराचे. आणि दोन्ही पण कसे आहेत? उद्धारक आहेत. दोन्ही उद्धारक आहेत. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं की एका आमच्या चिंतनजनक बाबाने सांगितलेलं, ते म्हणतात की का झाले भगवंत इथे अवतीर्ण का झाले? काय केलं इथे येऊन माझ्या देवाने? ते म्हणतात, सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. काय झालं? म्हणजे कुठे अवतार झाला? सरणावरती. आणि सरणावरती अवतार घेतल्यानंतर का घेतला? सरणावर प्रेत उठलं. कशासाठी उठलं? सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं. विशाल देवाकडे बघितलं हरिपाळ देवाने आणि हसायला लागलेली आहेत. कुठे हसायला लागलेली आहेत? जिथे अनेकांच्या डोळ्यात अश्रू आहेत, तिथे माझा देव हसायला लागलेला आहे. सरणावरचं प्रेत जेव्हा उठून गालात हसत होतं, तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. आज अज्ञानाने, अंधश्रद्धेने होणारी सर्वी चाललेली व्रत, वैकल्य, उपासना, कर्म, कांड या सगळ्यामध्ये आपण सगळी पिचलेली माणसं आहोत. आपण मरून गेलेली माणसं आहोत. आणि भगवंत आपल्याला सांगतात, अरे भल्या माणसा, तू मेलेला आहेस. का मरतोस? तुला धर्म स्वीकारता येत नाही, धर्माचं पालन करता येत नाही. अरे मनुष्या, तुझा उद्धार तुझ्या हातामध्ये आहे. म्हणून आपल्याला विचारता येत की तुम्ही काय मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. जिवंत असून जिवंत माणसाची लक्षणं जर आपल्यामध्ये नसेल तर आपण कसे आहोत? मेल्यासारखीच आहोत. धर्म नाही, कर्म नाही, समतेचा भाव नाही. धर्म नाही, कर्म नाही, समतेचा भाव नाही. गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही. एक एक वाक्य त्यांचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. तुम्ही का रे मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. इथे आल्यानंतर कर्म नाही, इथे आल्यानंतर धर्म नाही, कर्म नाही, धर्म नाही. जी नीतिमत्ता असावी, जी व्यवहारिकता असावी, तो समतेचा भाव नाही. गावामध्ये जन्म घेऊन ज्या गावामध्ये जन्माला आलेत तिथे तुमचं नाव आहे का? गावामध्ये जन्म घेऊन स्वतःचे गाव नाही, ते गावही तुमचं नाहीये. असं सर्वज्ञ स्वामी या महाराष्ट्रामध्ये
बोलले, सर्वज्ञ स्वामींनी बंड पुकारला, त्यावेळेस काय झालं म्हणाले, एक एक वाक्य त्यांचं, म्हणजे सर्वज्ञांचं एक एक वाक्य मात्र त्या काळामध्ये असलेल्या सर्व माणसांना डसल्या जात होतं. एक एक वाक्य त्यांचं ऐकणाऱ्यांना डसत होतं. पैठणच्या विद्वानांना ते वाक्य डसल्या गेलं. पण स्वामी पुढे म्हणतात, ते कविवरे पुढे म्हणतात, तुम्ही कार्य मरून गेला तर जगणाऱ्यांना पुसत होतं. तरी आपल्याला मरून जायचं नाही. मन मेला बुद्धी मेली मरणाआधी सिद्धी गेली. मन मेला बुद्धी मेली मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. हे मन असून जर मनाप्रमाणे कार्य करत असेल तर हे मन कसं आहे? जीव मेल्यासारखं आहे का नाही? मन मेलं बुद्धी मेली. जे निश्चयात्मक आपली गोष्ट ठरवण्यासाठी मन बुद्धी चित्त अहंकार चार ज्या गोष्टी आहेत, पण निश्चय कुणाकडे होतो? कोणाकडे होतो निश्चय? चार आहेत आपल्याकडे, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. निश्चयात्मक कोण आहे? निश्चय कोण करतं? अजून आपलंच आपल्याला माहित नाहीये. विचार करा बरं का. म्हणून स्वामी म्हणतात तुम्ही कार्य मरून गेलात. आपलंच आपल्याला माहित नाही अजून. आलं लक्षात? तुम्ही विचार करा. छोटं उदाहरण देते मी तुम्हाला. शेजारचा कुत्रा आहे, तो रस्त्यावर चालला. हे घेणं देणं नसतं आपल्याला, पण आपण काय म्हणतो, तो कुत्रा कुणाचा असेल बरं? हे कोण बोललं? कोण बोललं? कोण तुमचं? मन बोललं. मग तुम्ही काय म्हणणार? नाही शेजारची काय ताकद आहे माझ्या दारात यायची. मग ते पलीकडचं त्याच्या पलीकडच्या मागच्या गल्लीतलं असेल. आता हे कोण बोललं? कोण बोललं? आता मन हे संकल्प आणि विकल्पात्मक असतात. ते निश्चय करत नाही. काय करतं आपल्याला हे की ते. जसे बाजारात गेल्यानंतर ते दुकानदार आपल्याला साड्या दाखवतात, प्रत्येक वेगवेगळे प्रकार सांगतात. ही घेऊ का? ही 2 वर्ष टिकेल. ही घेऊ का? नाही ही 1च वर्ष जाईल. बरं ही घेऊ का? नाही ही फंक्शनलाच घालता येईल. हे सगळं कोण बोललं? कोण बोललं हे सगळं? मन बोललं का नाही? म्हणजे मन कसं आहे? संकल्प विकल्पात्मक आहे, पण चित्त हे स्थिर असतं. आणि या मनाला आता अहंकार सांगतो नाही कुत्रा शेजारचंच आहे. कोण सांगतं? शेजारचंच आहे कुत्रा. पण हे ठरवायचं कोणी? शेजारचं कुत्र आहे. आणि मग बुद्धी सांगते नाही मी पाहिलं होतं बऱ्याच वेळा वर बाल्कनीत गेल्यानंतर, टेरेसवर गेल्यानंतर हे त्यांच्या दारात पाहिलेलं होतं. ही बुद्धी निश्चय करत असते. आणि म्हणून मन मेलं बुद्धी मेली मरणाआधी सिद्धी गेली. कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. काय झालं होतं म्हणाले? कर्मठ लोकांच्या वागण्यामध्ये सगळी रीतिमत्ता निघून गेली होती. आणि आपण मात्र त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं घेत होतो, त्यांनी सांगितलेलं ऐकत होतो. ही होतं त्या काळामध्ये 800 वर्षापूर्वी अशी व्यवस्था होती या महाराष्ट्राची. कशी व्यवस्था होती? स्त्रियांच्या बाबतीत जर विचार केला तर शयनघर आणि स्वयंपाकघरापुरती स्त्री मर्यादित होती. तिनं फक्त चूल आणि मूल सांभाळावं, याच्या पलीकडे तिने धर्मामध्ये कुठलाच अधिकार नव्हता. म्हणून कर्मठांच्या हातामध्ये वागण्याची रीती गेली. देणाऱ्यांना देत होतं, घेणाऱ्यांना घेत होतं. तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. अज्ञानाच्या प्रसादाने हस्ती तेथे रडत होतं. आता अज्ञानात सगळी समुदाय आपण सगळे कशी आहोत? अज्ञान आहोत. अज्ञानाच्या प्रसादाने हस्ती तेथे रडत होतं. त्याच्यासाठी रडत असता तेथे जाऊन हसत होतं. सगळा समुदाय हरिपाळ देवासाठी रडत होता, मात्र माझा देव मात्र त्या ठिकाणी काय करत होता? हसत होता. त्याच्यासाठी रडत असता तेथेच जाऊन हसत होता. माय मराठी मध्य निरोपण गावोगावी करत होतं. तुम्ही काय म्हणून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. सगळ्यात पहिलं सर्वज्ञ महाराष्ट्रामध्ये आले आणि माय मराठीमध्ये सर्वज्ञांनी पहिलं निरोपण केलं. पहिलं सूत्र जन्माला आलं की तुम्ही इथे शरण आल्यानंतर तुम्हाला कधीच मरण नाहीये. हा पहिला बंड माझ्या सर्वज्ञांनी पुकारला या ठिकाणी आणि विजयी झाला. हा महाराष्ट्र विजयी ठरलेला आहे. मग असं कोण होतं? असं कोण आहे म्हणाले? मग महाराष्ट्र येऊन त्यांनी प्रेताचे जगजिने केले. लक्षात ठेवा शेवटची वर काय केलं म्हणले त्यांनी? या महाराष्ट्रामध्ये
येऊन महाराष्ट्र येऊन त्यांनी प्रेताचे जगजीने केले, अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. काय केलं माझ्या देवाने? या महाराष्ट्रामध्ये आले आणि तुमच्या माझ्यासारखी जडमूड असलेली, अज्ञान असलेली, अंधश्रद्धेने बरबडलेली, एकनिष्ठ नसलेली, अंधश्रद्धा निर्मूलन करणार ही सगळी जी माणसं होती, जी व्रतवैकल्याच्या आहारी गेली, जी उपासतापासाच्या आहारी गेली, जी बहिर्यागाच्या आहारी गेलेली आहेत, जी माणसं एकमेकांचं ऐकत नाहीत, ज्यांची वैचारिक मूल्य पायदळी तुडवल्या जात आहे, जिथे नीतिमत्तेचा ऱ्हास होत आहे, अधर्माला धर्माचा ऱ्हास होऊन अधर्म माजलेला आहे, त्या क्षणी माझ्या सर्वज्ञांनी काय केलं? इथे येऊन अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. अक्षर म्हणजे ब्रह्मविद्येची अक्षरे, जी आपल्याला जी निर्वीज असलेली अक्षरे आज आपल्याला काय करतात? सवीज करतात. आणि म्हणून अक्षरांचा आत्मा देऊन खरा धर्म सांगून गेले. असं विश्वहित करणाऱ्याचं शेवटची ओळ किती सुंदर आहे बघा. असं विश्वहित करणाऱ्याचं, असं संपूर्ण विश्वाचं हित करणाऱ्याचं श्री चक्रधर नाव होतं. अरे तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना पुसत होतं. तुम्ही कार्य मरून गेलात, जगणाऱ्यांना विसत. असं विश्वहित करणाऱ्याचं, माझ्या देवाचं श्री चक्रधर हे नाव होतं. म्हणून लक्षात ठेवा मंडळी, आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जगायचंय. म्हणून जगून काय करायचंय? म्हणून सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की तुम्हाला आम्हाला सगळ्याला हा काय मिळालेला आहे? मनुष्य जन्म मिळालेला आहे. कधी मिळाला? कधी मिळाला? 83,999 जन्म भोगल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. म्हणजे म्हणतात ना 84 लाख एवढे, पण 83,999 झाल्याशिवाय हा शेवटचा जो मानव जन्म आहे तो तुम्हाला आम्हाला सगळ्याला प्राप्त झालेला आहे. आणि या मनुष्य जन्माची सार्थकता कशामध्ये आहे? या मनुष्य जन्माचं साफल्य कशामध्ये आहे? किंवा हा मनुष्य जन्म मिळण्यासाठी कशामुळे मिळतो? हे मनुष्य जन्म प्राप्त होण्याची कारण काय आहेत? कशाने मिळाला बरं? हा मानव देह कशाने मिळाला? आणि हा मानव देह मिळाला आणि हा मानव देह कशाने मिळाला आणि हा मनुष्य देह कशाला कारणीभूत आहे? दोन्ही महत्वाचे आहे. मिळाला कशामुळे हेही महत्वाचं आहे आणि मिळाल्यानंतर याची साफल्यता काय आहे हेही महत्वाचं आहे. आहे की नाही? कशामुळे प्राप्त होतो? मनुष्याने मनुष्याला कुठेही जा तुम्ही, एका माणसाने दुसऱ्या माणसाला अन्नदानाची क्रिया केली की मनुष्य देह प्राप्त होतो. तुम्ही माणसाला आम्ही खूप पंक्ती केल्या, पोरीचं लग्न केलं, पोराचं लग्न केलं, नातीचं केलं, नातवंडाचं केलं, किती अन्नदान केलं, मग तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त होतो का? मग कसं मनुष्य जन्म प्राप्त होत नाही? आमच्या भाष्यकाराने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की नवहेतूच्या विरहित जे अन्नदान केल्या जातं त्या अन्नदानाने मनुष्य जन्म प्राप्त होतो. बघा अन्नदानात किती मोठं साफल्य, किती मोठं गोमट दडलेलं आहे. बरं ही एक बाजू, आपला दुसरी पण बाजू समजून घ्यायची. ही तर तुम्हाला मनुष्य जन्माची सांगते, पण दुसरी बाजू अशी आहे की इथे जर असं आहे की मनुष्य जन्म प्राप्त कशाने होतो? नवहेतूच्या विरहित जेव्हा अन्नदान घातल्या जातं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. म्हणजे उपकार अनुकंपाचं स्नेहम कार्य भयावह राभस्य नवहेतवा, असे नवहेतू त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि या नवहेतूच्या विरहित म्हणजे कोणी लग्नाचं मूळ करत असेल, कोणी वाढदिवसाचं करत असेल, कोणी प्रत्येक माणसाचा काही ना काहीतरी हेतू असतो. या हेतूच्या व्यतिरिक्त जर अन्नदान केल्या गेलं, कुणी उपकार वर्तला म्हणून अन्नदान करतं, कुणी दुष्काळ पडला म्हणून अन्नदान करतं. अन्नदान करत्याचे खूप भेद आहेत. आणि म्हणून हे जे अन्नदान आहे या अन्नदानामध्ये हे नवहेतूच्या वेगळं जे अन्नदान असेल त्या अन्नदानाने खऱ्या अर्थाने गोमट घडतं, मनुष्य जन्म प्राप्त होतो. परंतु आता ही एक बाजू झाली मनुष्य जन्म प्राप्त होण्याची, पण मनुष्य जन्म मिळाल्यानंतर जे अन्नदान केल्या जातं, जे मंदिरात केल्या जातं, जे आश्रमात केल्या जातं, जे येणाऱ्या तुमच्या दारामध्ये भिक्षाविधी करणाऱ्या एखाद्या साधूच्या ठिकाणी केल्या जातं, याचं गोमट मात्र वेगळं आहे. तुम्ही म्हणसाल याने बी आम्हाला मनुष्य देह प्राप्त होईल, अजिबात नाही. लक्षात ठेवा अन्नदानाचे फायदे.
याने तुम्हाला मनुष्य देह प्राप्त होत नाही. जिथे जिथे तुम्ही अशा ठिकाणी साधूच्या ठिकाणी जर तुम्ही अन्नदान केलं तर तुमच्या प्रतिकारकता वाढत जाते. आणि एक अन्नदान ज्ञानाला कारणीभूत आहे, एक अन्नदान प्रेमाला कारणीभूत आहे, एक अन्नदान ज्ञानाचा अधिकार निष्पन्न होण्याला कारणीभूत आहे, तर एक अन्नदान प्रेमाचा अधिकार होण्याला कारणीभूत आहे. एका अन्नदानाने प्रेमाच्या 14 उपायामध्ये सांगितलं, दुकाळी का भुकेले या थोर गोमटे. इथे जर तुम्ही अन्नदान केलं तर प्रेमाचा उपाय निर्माण होतो. काय अन्नदानाचं महत्त्व आहे, काय अन्नदानाचं गोमट आहे. पण दान देण्याची प्रक्रिया बघा की तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. दानाच्या व्याख्येमध्ये एका माणसाचं नाव आलेलं आहे. कोणाचं माहित नाही? कर्ण. कर्ण काय होता? कर्ण हे दान करत होता. अर्जुन देव म्हणले, कृष्ण भगवंताला म्हणले, देवा कर्णच दान करू शकतो का या जगामध्ये? मी नाही करू शकत का? मला पण दान करायचं म्हणजे. भगवंत म्हणजे ठीक आहे. भगवंताने कृपादृष्टी टाकली आणि सुवर्णाचे डोंगर तयार केले. कर म्हणले दान आता. असंच आपल्या नांदेड सारखं होतं, संपूर्ण सुवर्णाचा डोंगर तयार झालेला. आणि मग अर्जुनाने सांगितलं की आता गावामध्ये दान देण्याचं काम चालू आहे, सगळ्यांनी दान घ्यायला या. मग आता अर्जुनाने टोपलं भरावं द्यावं, टोपलं भरावं द्यावं. दान काही संपत, डोंगर काही संपत नव्हता. शेवटी 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले. गावातली लोक यायची, पिशवीमध्ये सोनं टाकायची, घेऊन जायची. आता आपलं आत्ता महाग झालं हो, लाख रुपयावर आत्ता गेला, तेव्हा स्वस्त होतं. आणि मग सगळं सोनं भरलं, सगळे लोक घेऊन चाललेले होते. अर्जुन कंटाळला, घामाघूम झाला, वैतागला अर्जुन. पण संपत नव्हतं दान. शेवटी भगवंताकडे गेला. भगवंत काय चाललंय म्हणे, संपत नाही हे दान म्हणे. कर्ण कसा दान देत असेल लक्षात येत नाही म्हणे. थांब म्हणे, तुला कळेल आता. आवाज दिला, कर्ण राजा इकडे. कर्णाला बोलून घेतलं. कर्ण आले, काय हे दान द्यायचं म्हणे. हे बघ सगळा डोंगर तयार झालेला आहे म्हणे. ठीक आहे म्हणे महाराज, आता सांगतो म्हणे. कर्ण गावामध्ये गेला आणि सांगून टाकलं की इथे सुवर्णाचा डोंगर तयार झालेला आहे, ज्याला जितकं लागतं तितकं घेऊन जा म्हणलं. ही दानाची व्याख्या आहे मंडळी, की त्याच्यामध्ये कुठलंही वंचकत्व न करता जे दान दिल्या जातं त्या दानाचं फलित आज द्वापार युग निघून गेलं तरी कर्णाचं नाव अजरामर झालेलं आहे. पण ते दान सुवर्णदान असेल, ते दान भूमिदान असेल, ते दान गोदान असेल, दानाचे अनेक प्रकार आहेत. मात्र कर्णाने कधीही अन्नदान केलं नव्हतं. म्हणून शेवटच्या क्षणावरती धारातीर्थी पडलेला कर्ण जेव्हा स्वतःचा प्राण जात नव्हता, भुकीने कासावीस झाला होता, तळमळ करत होता आणि भगवंताकडे याचना करत होता. अरे मला काहीतरी खायला दे म्हणत होता. भगवंत म्हटले, तू दान केले, तुला काय द्यायचं खायला? खा, सोन्याच्या अंगठ्या खा, भूमी खा, तुला चांदी खा, तुला काय खायचंय ते खा. म्हणलं देवा, याने कुठं पोट भरतं का रे? मग कोणतं दान काय पाहिजे तुला? म्हणले, तू कधी अन्नदान केलं का? अजिबात नाही. मग दान देणाराचं घर दाखवलं का? हो दाखव. कोणत्या बोटाने दाखवलं? म्हणजे ह्या बोटाने दाखवलं. सांगितलं तिथे पलीकडे भिक्कारडे पांडव राहतात ना, तिकडं अन्नदान भेटतं म्हणून सांगितलं. कोणत्या बोट आहेत ते बोट घाल म्हणलं तोंडात. आता तोंडात बोट घातलं आणि कर्ण तृप्त काम झाला आणि कर्ण त्या ठिकाणी निजधामाला पोहोचलेला आहे. सांगण्याचं तात्पर्य की अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. हे दान करता आलं पाहिजे. आज तुम्ही सगळे भाग्यवान आहेत मंडळी. 10 दिवसापासून आपण सगळे अन्नदान करत आहोत. इथे कुठलाही तुम्हाला अपेक्षा नाहीये, इथे कुठलाही हेतू नाहीये, मात्र दानाचं गोमट आपल्याला प्राप्त होणार आहे. ते कसं प्राप्त होतं? एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगते की एक सावकार होता आणि त्या सावकाराकडे एक गरीब असलेला ब्राह्मण कामाला राहत होता. मग सावकाराने जे जे काम सांगावं ते त्या गरीब ब्राह्मणाने करावं. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काम चालायचं. खूप काम करायचं, खूप काम करायचं. मात्र ब्राह्मणाचं एक तत्व होतं की आपल्या समोर जे काही आलेलं असेल, जे सावकाराने दिलेलं असेल,
ते दुपारी सावकाराने द्यावं ताटामध्ये आणि ब्राह्मणाने काय करावं, त्याला संकल्प सोडावा आणि हे कृष्ण अर्पण म्हणावं आणि मग ते स्वीकार करावं. लक्षात ठेवा, काय करत होता, आपल्या समोर आलेल्या ते स्वीकारायचे, खायचे, भूक लागली आता, पण आधी कोणाला दान दिलं. एक जण मला म्हणे, तू जेवायला बसल्यानंतर ताटाच्या भोवताली पाणी का सोडतात म्हणे. काय विचारला प्रश्न, जेवायला बसल्यानंतर ताटाच्या भोवताली पाणी का सोडतात. आता मी म्हणलं हे थोडं मूर्खच दिसतंय. म्हणजे भल्या माणसा, अरे मुंग्या ताटात येऊ नये म्हणून पाणी सोडतात. त्याला सांगितलं नाही कृष्ण अर्पण करतो आम्ही म्हणून. काय सांगावं, लोक काही पण विचारतात, त्याला काही प्रश्नाला अर्थ नसतो. आणि मग कृष्ण अर्पण केलं. हा त्याचा चाललेला दैनंदिन विधी होता. 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, आता महिना झाला, वर्ष झाले, वर्षामागून वर्ष निघून गेलेले आहेत. आता सावकार मोठा होत चाललेला होता. ब्राह्मण मात्र इमानदारीने नीतिमत्तेने त्याच्या इथे काम करत होता. एक दिवस असंच वाटलं सावकाराला की काय आता किती दिवस झालं ब्राह्मण माझ्या घरी काम करतोय. मग सगळं आज्ञा दिली पत्नीला, म्हणे आज काय कर, म्हणे काय, आज सुंदर प्रकारे पुरणपोळीचा स्वयंपाक कर, तुला जे जे छान बनवता येते ते बनव. आणि आज सुवर्णाच्या ताटामध्ये याच्यामध्ये 9 वाट्या असतील, अशा 9 वाट्या सुंदर प्रकारचं ताट सगळं भरायचं, आज माझ्या ब्राह्मणाला जेवायला द्यायचंय. पत्नी म्हणली लईच उदार झाले आज, नाही तर एरवी घाबरत म्हणे सगळं गाव यांना, म्हणे यांच्या बुटाचा आवाज ऐकला तरी बाया डोक्यावर पदर घेतात म्हणे. हे आज जरा कुठून दान सुचलं काय माहिती. ठीक आहे म्हणे, ठीक आहे करते स्वयंपाक. बिला माऊली उठली सकाळी, पुरणपोळीचा स्वयंपाक केला, सुंदर प्रकारे जे जे पदार्थ बनवता येते ते ठेवले. आणि आता सुवर्णाचं ताट, त्याच्यामध्ये वाट्या ठेवल्या, 9 वाट्या आहेत, पंचामृत आहे, खीर आहे, वासुंदी आहे, पुरणपोळी सोबत खाण्यासाठी श्रीखंड आहे, असे अनेक पदार्थांनी 9 वाट्या सुंदर त्या ठिकाणी भरलेल्या आहेत. पुरणपोळी ताटामध्ये ठेवली, भजी, कुरडई, पापड सगळं यथोचित, कोशिंबीर, कढी सगळं ठेवलं आणि ताट आता ब्राह्मणाच्या पुढे ठेवलं. सावकार घरामध्ये बसलेला आहे, ब्राह्मण बाहेर बसलेला आहे आणि तेवढ्यामध्ये सावकाराने बाहेरून घरातून आज्ञा दिली, ब्राह्मण देवता जेवायला सुरुवात करा असं म्हणणार तोपर्यंत एक म्हाताऱ्या वेशामध्ये दाढी वाढलेली आहे, अंगावर सुरकुत्या पडलेल्या आहेत, थकलेला आहे कुठेतरी, एक ब्राह्मण समोर आले आणि आवाज दिला, भिक्षा. ब्राह्मण पटकन उठला, जो दररोज संकल्प केल्याशिवाय जेवत नव्हता. पटकन उठला, हातामध्ये ताट घेतलं आणि त्याच्यातले काही पदार्थ त्यांना देण्यासाठी निघालेला आहे. मात्र ज्यांना भिक्षा देण्यासाठी गेला होता त्यांच्याकडे भिक्षेसाठी पात्रच नव्हतं, काहीच पात्र नव्हतं, काहीच नव्हतं. रिकामे हाताने आलेले ते ब्राह्मण बघितलं आणि विचार केला, म्हणे तुमच्याकडे काहीच नाही. काहीच नाही म्हणे, मी कसं आहे म्हणे, करतलामध्ये भिक्षा घेणार आहे आणि झाडाखाली राहणार आहे, माझ्याकडे काहीच नाही, काही नाहीये. ठीक आहे म्हणे, तुम्ही असं करा, हे ताट आणि हे पदार्थ सगळं तुम्हाला घेऊन जा म्हणे. ताट कोणाचं होतं, सावकाराचं होतं का नाही, दिलं कोणी, ब्राह्मणाने. मग त्यातले पदार्थ कोणाचे होते, कोणाचे होते पदार्थ, बघा बघा, भावेश्वर मंदिरात राहा, दृष्टांत ऐकताना घरी जाऊ नका. नवमी लागणारे 7 वाजता, उद्या संध्याकाळी 7 वाजता संपणार, अजिबात विचार करू नका. परत लक्षात घ्या, ताट कोणाचे, सावकाराचं. पदार्थ कोणाचे आहेत, ब्राह्मणाचे. एकदम बरोबर. आणि मग सांगितलं काय की बाबा तुला या ताटा असेल सगळं घेऊन जा. ब्राह्मणाने घेतलं, निघून गेला. पटकन जेवण झालं आणि सावकार बाहेर आला. म्हणले आज ब्राह्मणाने यथोच्च भोजन केलं असेल, आज तृप्त काम झालं असेल, आज मला आशीर्वाद देईल. बाहेर येऊन बघितलं तर ताटच गायब. सावकार म्हणे तू शेवटी गड्यावरच गेला रे म्हणे, शेवटी तुझी गड्याची जात तिकडेच पोहोचला म्हणे तू. अरे कितीतरी दिवसाने मला तुझी कीव आली, उत्पन्न झाली म्हणे. मला वाटलं की द्यावं याला चांगलं चुंगलं खायला, चांगल्या ताटामध्ये द्यावं. रोज असा कुठेतरी खातो, हातावर खातो, मला वाटलं चांगल्या भाजनात द्यावं. आणि तू ताटाचेच गायब केलं का रे म्हणे, मला विचारलं पण नाही म्हणे. आता हा सगळा प्रकार पत्नीने बघितला होता की ब्राह्मणाने जेवण तर केलंच नाही, तो तर तृप्त काम झालाच नाही. पण लक्षात ठेवा,
आपल्यापेक्षा सुद्धा आपल्या दारामध्ये येणारा याचे तृप्त काम जर झाला तर हेच खरं मोठं दान आहे. या दानासारखं कोणतंच दान नाही मंडळी. ते माऊली आनंदित झाले होते, सगळं बघितलं. सावकार रागवलं, पटकन बाहेर आले आणि बाहेर आले म्हणले थांबा सरकार, थांबा, मी बघितलाय सगळं प्रकार. अगं काय बघितलाय, काय बघितलंस तू? नाही याला काहीच बोलू नका तुम्ही. म्हणजे काय? अहो हा जेवायला बसणार, एक घास तोंडामध्ये घालणार, तेवढ्या दारामध्ये ब्राह्मण आले आणि साधू वेशामध्ये असलेले ते ब्राह्मण, त्याने सगळं दान त्यांना देऊन टाकलं. अगं मग अन्नदान करायचं होतं, हे सगळं अहो त्यांच्याकडे घ्यायला काहीच नव्हतं. जाऊ द्या ना, आपल्या घरामध्ये खूप भांडे पडले, सोन्या चांदीचे खूप भांडे, जाऊ दे. आता मात्र हा ब्राह्मण झोपला, उपाशी झोपला. डोळ्यात अश्रू होते. भगवंता, अरे माझ्याकडे काहीच नाही तुला देण्यासाठी, काहीच नाहीये. मी कसा आहे? निष्कंचन आहे. माझी एकच इच्छा होती, या भूतलावरती फक्त माझ्या देवाने स्वीकार करावं, बस एवढीच माझी इच्छा होती रे. कुठे माझ्याकडे काय देण्यासाठी? अरे दररोज मी समर्पित करायचो, मी तृप्त व्हायचो. आज मला काहीच घडलं नाही, मला वाईट वाटतं रे, वाईट वाटतं. भगवंता, का माझ्याकडून असं घडतंय? का झालं असं माझ्याकडून? मी एवढा दरिद्री आहे, मी तुला काहीच देऊ शकत नाही. आणि त्याच रात्री स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये श्रीकृष्ण भगवान आले. अरे वेड्या, तू का दिलेली पुरणपोळी खूप सुंदर झाली होती, खूप छान होती, खूप सुंदर होती, मी ती स्वीकार. कोण म्हणते तू काही दिलं नाही? अरे तू खूप काही दिलं, मी तृप्त काम झालेलो आहे. आणि म्हणून उद्या भविष्यामध्ये माझा तुला वरदहस्त आहे. निर्हेतुक तू केलेल्या अन्नदानाने तुला खऱ्या अर्थाने पुढच्या जन्मामध्ये मनुष्य जन्म प्राप्त होऊन प्रत्यक्ष ईश्वर अवताराचं सन्निधान प्राप्त होईल, असा शुभाशीर्वाद दिला. आणि देव नाहीसे झाले, आनंदित झाला. उठला, सावकाराकडे गेला आणि सावकाराला सांगितलं, सरकार, आज मला रात्री काल दिलेल्या दानाबद्दल स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न सगळं सांगितलं. आणि त्याच क्षणी सावकाराची आणि मालकीनबाईची बुद्धी बदलली आणि पटकन त्याच्या जवळ गेल्या ब्राह्मणाच्या सांगितलं, ठीक आहे ब्राह्मण राजा, ठीक आहे, तू जे अन्नदान केलंस ना, त्या अन्नदानाचं गोमट तुला लागू दे. पण जे सुवर्णदान होतं, जे त्याच्यामध्ये केलेल्या 9 वाट्या आणि ताट, या सगळ्याचं गोमट आम्हाला लागू दे, त्या सुवर्णदानाचं. आणि म्हणून तू असं म्हण की हे गोमट आता सगळं सुवर्णदानाचं या सावकाराला लागलं पाहिजे आणि अन्नदानाचं गोमट मला लागलं पाहिजे. ब्राह्मण पटकन उठला, हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, काल केलेल्या अन्नदानाचं जे गोमट आहे, जे फलित आहे, हे सावकाराला लागू द्या आणि दानाचं गोमट जे आहे ते मला लागू द्या. लक्षात ठेवा, दोन्हीचंही कर्म किती सुंदर आहे. दोघांनाही द्वापार युगात तर जन्म मिळालाच मिळाला, मात्र 9 वाट्या आणि सुवर्णाचं ताट दान दिल्यामुळं पुढच्या जन्मामध्ये त्याच्या हातामध्ये 9 निधी म्हणजे तो दुर्योधन झाला. एका दानाचं गोमट किती मोठं आहे. 9 निधी त्याच्या हातामध्ये आहेत, तो दुर्योधन जन्माला आला. आणि एका दानाचं पुण्य ज्यांनी अन्नदान केलं होतं ते आमचे अर्जुन देव म्हणून जन्माला आले, ज्याला भगवंताचं सान्निध्य प्राप्त झालं. हे दानाचं फलित आहे मंडळी, हे दानाचं गोमट आहे. हे असं अन्नदान करता आलं पाहिजे आपल्याला. आणि म्हणून एक दिवस असाच प्रसंग घडला, असाच प्रसंग आहे. स्वामींच्या जवळ सगळा परिवार आहे आणि लखुबाईच्या नावाची एक स्त्री आहे, छोटीशी, अतिशय भावात्म असलेली. स्वामींच्या जवळ गेले आणि देवाला म्हणले, देवा मी वस्त्र घेते पण तुम्ही पांघरायचं. काय म्हणले? मी कपडे घेईन पण ते कपडे तुम्ही वापरायचेच. काही भक्त हट्टी असतात. हा, तेव्हा पण होते स्वामींच्या काळामध्ये. लखुबाईचा म्हणल्या ठीक आहे. लखुबाईचा स्वामी म्हणले ठीक आहे, पण म्हणे बाई तुम्ही आणसाली अर्ध्या असूच, एक असूच, आम्ही काही हलकं वापरत नाही म्हणले. बा देवाला पण गंमत करावीशी वाटते. मग स्वामी लखुबाईचा म्हणे, मग नाही म्हणे, आम्ही 5 असूचं वस्त्र दिलं तर आम्ही पांघरू, नाहीतर पांघरणार नाही. देवा माझ्याकडे 2.5 असू आहेत म्हणे, काय करावं कळत नव्हतं. स्वामीने 8 टाकले. बघा दान देताना सहाय्य किती वर्तत आणि दान कसं असावं लागतं. ठीक आहे म्हणे देवा, मी 5 असूच देते म्हणे वस्त्र. पटकन एकाईसाकडे गेले. म्हणे एकाई
काही कर म्हणे, पण मला 2 नासूची गरज आहे म्हणे. मग काय करू म्हणे मी, एकायसा थोड्या गरम स्वभावाच्या होत्या. काय करू म्हणे मग मी, काही कर म्हणे, माझी ही जी पाटी आहे, शेताची जमीन आहे, ती तुझ्याकडे गहाण राहू दे, पण मला 2 नासू दे म्हणे. एकायसा म्हणला ठीक आहे. 2 नासू एकायसाने दिल्या. आता 2.5 आसू आणि एकायसाने दिलेल्या 2 आसू 4.5च झाल्या. अर्धे आसू परत कमीच पडली. स्वामी म्हणले जमणार नाही, काय करावं लागेल. आमची शिष्टाई झाली. किती झाली, 5 आसूचं वस्त्र घेतल्याशिवाय आम्ही पांघरणार वापरणार नाही. मग आऊस आहो दे तिथे. आऊसा सर्वज्ञांच्या आपल्या आऊसा लखुबाईच्या जवळ गेले. म्हणजे माझ्याकडे एक वाटी आहे म्हणे, धैर्य वाटी येईल विकून म्हणे, तुला अर्धी आसू येईल त्याची, वापर म्हणे, जाऊ दे तुला घेऊन टाक म्हणे. मग ठीक आहे. आता लखुबाईसा आनंदित झाली, गावामध्ये गेली, 5 आसू घेतल्या, एकदम सुंदर तलम वस्त्र सर्वज्ञासाठी आणलं. आऊसाने उपार केला. आज सुंदर प्रकारचा भजना पूजनाचा सोहळा झाला. चंदन लावलं, उटी लावली, सगळं सर्वज्ञांना सगळ्या प्रकारचा सोहळा केला आणि सर्व सपूजित पूजा केली. आऊसा मातीने विनंती केली, सर्वज्ञांनी आरोगणा केली आणि लखुबाईसाचं 5 आसूचं वस्त्र आज सर्वज्ञांनी स्वीकार केला. आनंदित झाली लखुबाईसा. मात्र एकाईसाचे 2 आसू देण्यासाठी लखुबाईसा मात्र थांबलेल्या होत्या. द्यायचं आहे, कुणाचे उष्ण द्यावं लागतं. 3 गोष्टी जीवनामध्ये कधीच ठेवायच्या नसतात, ऋण, हत्या आणि वैर. हे मिटवायचं असतं, हे ठेवायचं नसतं. कोणाचं ऋण घेतलं फेडा, कोणाशी वैर असेल ते वैर संपवून या जगातून जा, ठेवू नका ते वैर. आणि कुणाची हत्या जर केली तर ते पुढील जन्मी आपल्याला भोगल्याशिवाय राहणार नाही. ऋण, हत्या आणि वैर हे चुकत नाही मंडळी. आणि मग तिने लक्षात होतं लखुबाईसाच्या, द्यायचंय मला, हे सगळं द्यायचंय, काय करावं. एक दिवस प्रसंग घडला. सारंग पंडित वाराणसीला निघाले. एकाईसाला म्हणले चल आपण वाराणसीला जाऊ. ती म्हणे देव, वाराणसीला जायचं म्हणजे काय लागतं, देवाला जायचं म्हणलं काय लागतं, काय लागतं म्हणे देव भावाचा मार्ग. माहितीये का कधी देवाला काय लागतं, देव भावाचा मार्ग, द्रव्याचा आणि गुरु सेवेचा. पण लक्षात ठेवा, काही नाही हो, जिच्याकडे काही नव्हतं ती जर 5 आसूचं वस्त्र देवाला देऊ शकते तर तुम्ही आणि काय हो. आपल्याकडे काय नाही आज, आपण इतके दरिद्री नाहीये. आज कोणी दरिद्री नाहीये, कोणातरी आपापल्या पद्धतीने जगतोय, चांगलं आहे त्याचं, श्रीमंत आहे तो. आणि सगळ्यात श्रीमंत तो आहे ज्याच्याकडे माझ्या देवाची 5 नामं आहेत ना, तो जगातला सगळ्यात श्रीमंत आहे मंडळी. अजून काय पाहिजे तुम्हाला, तुझ्यापेक्षा श्रीमंती काय असते. आणि ही श्रीमंती होती लखुबाईसाकडे. गेली. एकाईसा म्हणे मला वाराणसीला जायचं, माझ्या 2 आसू दे. ती म्हणे देते, थांब गावाकडे जाते, काहीतरी उलाढाल करते, मग पैसे घेऊन येते, तुझे देऊन टाकते. म्हणे जमणार नाही, आत्ताच पाहिजे म्हणे. तुम्हाला माहिती आहे 4 हट्ट असतात. कोणकोणते, कोणकोणते, राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट आणि जोग हट्ट. आता स्त्रियांचा हट्ट म्हणजे समजू नका, कमी नाही बरं. हा, बायांचा हट्ट, पंचमीला मला तोळा पाहिजे म्हणजे आहे का नाही. असं तुम्हाला सांगते, एक डॉक्टर होता, खूप प्रसिद्ध डॉक्टर होता आणि त्याची पत्नीचा वाढदिवस होता. डॉक्टर 10 वाजता ड्युटीला गेली. तिने फोन केला पाठीमागून, म्हणली का हो लक्षात आहे का तुमच्या आज. ते म्हणे काय लक्षात, मी दवाखान्यात आलो, लक्षात आहे माझ्या. ते म्हणे काय दिवस कोणता आहे आज. ते म्हणले कोणता दिवस आहे आज, किती तारीख आहे आज. किती तारीख आहे आज, कळत नाही का, डॉक्टर आहे म्हणल्या समजत नाही का म्हणे. त्याने इंजेक्शन पेशंटला द्यायच्या वेळी त्याच्यासोबत लोकांना देऊन टाकले. त्यांना समजतच नाही, त्याच्या लक्षातच नाही आलं. अरे मग परत तिने सांगितलं, अहो आज अमकी अमकी तारीख आहे, अमका अमका दिवस आहे. हो लक्षात आहे म्हणे. हो तुझा वाढदिवस आहे ना, आज संध्याकाळी 10 वाजता दवाखाना बंद नाही होणार, आज 5लाच दवाखाना बंद होणार. सुंदर प्रकारचा केक घेऊन येईल, अजिबात चालणार नाही म्हणे. मग काय म्हणे, जगामध्ये जे कोणी गिफ्ट कधीच कोणाला दिलं नाही असं गिफ्ट मला पाहिजे. काय बाबा म्हणे, ठीक आहे म्हणे, सांग म्हणे.
अजून 3 दिवस जायचेत म्हणे. बरं ठीक आहे, 3 दिवसात गिफ्ट भेट. पण काय पाहिजे म्हणे, असं वाद्य पाहिजे म्हणे की जे जगामध्ये कधीच कुणी वाजवलं नाही असं वाद्य मला पाहिजे म्हणे. ठीक आहे म्हणे, पेटी जमणार नाही, मृदुंग जमणार नाही, ढोलकी जमणार नाही, गिटार जमणार नाही, विणा जमणार नाही, झांज म्हणजे बारीक पोरगी का मी, खुळखुळा म्हणजे बारीक पोरगी दिसले का तुम्हाला? आता काय म्हणा म्हणजे याच्यापेक्षा वेगळं वाद्य असतं काय? काय वाद्य कोणतं न्यायचं प्रश्न पडला त्याला. आणि मग तो सगळ्या नांदेडमध्ये फिरला, सगळ्यांना विचारायचा जे आतापर्यंत वाजलं नाही ते वाद्य आहे का, जे आतापर्यंत वाजलं नाही ते वाद्य आहे का. नांदेड झालं, मुदखेड झालं, गंगाखेड झालं, निजामाबाद झालं, सगळं पूर्ण परिसर फिरून झाला, मात्र त्याला वाद्य भेटलं नाही. उद्या तर वाढदिवस आहे, घाबरून गेला. पुढचे दिवस कठीण आहे, गिफ्ट जर नाही नेलं तर तलाकापर्यंत पोहोचतं. काय करावं कळतच नव्हतं, समजत नव्हतं. उदास झाला, एका डोंगर पठारावर गेला, एका झाडाखाली गाडी उभी केली, रिक्षा असलेली गाडी, 15-20 लाखाची गाडी उभी केली, खाली उतरला, झाडाखाली बसला, डोक्याला हात लावला, समजत नव्हतं, काहीच कळत नव्हतं. तेवढ्यात एक शेतकरी जवळ गेला. खूप चांगला माणूस दिसतो म्हणे, काय कपडे लत्ते इन बिन सगळं, गाडी बिडी पॉश, बूट बीट घातलेला, त्याच्या अंगावर शेंट वास येतोय म्हणे 2 किलोमीटर अगोदरच. काय माणूस आहे म्हणे, आणि एवढा चित्राकाती बसला, समजत नाही. जवळ गेला म्हणे, साहेब आपण चित्राकाती दिसतात, काय झालं तुम्हाला, की मला सांगा आपली समस्या. अरे म्हणे, नांदेडची माणसं नाही सोडू शकली समस्या, तू कुठं शेतकरी, तू काय माझी समस्या सोडवणार? नाही म्हणे, साहेब जमलं तर मी करेन, तुम्ही सांगून तर बघा म्हणे मला. त्याचं काय म्हणे, उद्या संध्याकाळी माझ्या धर्मपत्नीचा वाढदिवस आहे आणि जगामध्ये कोणीच आतापर्यंत जे वाद्य वाजवलं नाही ते वाद्य तिला पाहिजे म्हणे. काय सांगावं म्हणे, तुम्हाला तर माहिती म्हणे. हो हो म्हणे, साहेब स्त्री हट्ट आहे म्हणे, 4 हट्टापैकी एक हट्ट असतो म्हणे, आणि तो स्त्री हट्ट आपण पुरवला पाहिजे म्हणे. मग तुमच्याकडे काही? हो म्हणे, माझ्याकडे आहे म्हणे साहेब, काही अडचण नाही म्हणे. तुम्ही राहता कुठे म्हणे? अमक्या अमक्या नांदेडच्या अमक्या अमक्या गल्लीमध्ये, अमक्या अमक्या घरी माझा दवाखाना आहे, अमक्या अमक्या तिथं घर आहे म्हणे. साहेब उद्या संध्याकाळी 6 वाजता तुमचं गिफ्ट पोहोचून जाईल. आता तुम्ही निश्चिंत जा म्हणे घरी, आता तुमचं गिफ्ट पोहोच म्हणे. वाद्य पोहोचणार. आनंदित झाला, एकदम आनंदित झाला. एक शेतकरी माणूस मला वाद्य देतोय, आनंद वाटला मनाला. म्हणे पैसे 1 रुपया पण नको म्हणे, 1 रुपया सुद्धा नको म्हणे तुमचा साहेब, तुम्ही घरी जा, फक्त समाधानी राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. घरी गेला, सांगितलं म्हणे का गिफ्ट उद्या संध्याकाळी येणार आहे म्हणे, केक कापताना गिफ्ट भेटेल, तो पण भेटणार नाही. ठीक आहे म्हणे. मग येणे सगळ्या बायांना बोलवलं, गल्लीतल्या मागच्या गावातल्या, पंचकृषीतल्या. आता डॉक्टरच्या बायकोचा वाढदिवस म्हणल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहिती, वाढदिवसाची खूप हौस बायांना, खूप जन्मातला एक दिवस कमी होतं, वर्ष कमी होतं, पण वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवस साजरा करा मंडळी, करू नका असं मी नाही म्हणत तुम्हाला, पण साजरा करा. हे प्रभू, हे लवकर दिवस जाऊ दे, अनुसरणाचा दिवस उगू दे, तो खरा वाढदिवस आहे आपला, तो खरा जन्मदिवस आहे. ज्या दिवशी मी भगवंताला जन्म समर्पित करील तो माझा वाढदिवस आहे. आनंदित झाले माऊली, सगळ्यांना बोललं, सगळे आले, सगळे जमा झाले. नेमके 6 वाजले आणि याने गिफ्ट आणून डॉक्टर साहेबांच्या जवळ दिलं. वरून त्याला सगळं बांधलेलं होतं व्यवस्थित. तुम्हाला माहिती गिफ्ट कसं देतात? त्याला काय लावलेलं असतं? जिलेटिन पेपर, वरून रिबीन, त्याला फूल, मग त्याच्यावर कागद दिलेला असतो. इतकं सुंदर गिफ्ट. आणि ते गिफ्ट असं होतं मात्र की ते बाहेर काढण्याच्या अगोदरच आवाज त्याच्यातून स्वर बाहेर पडायचा. म्हणजे त्याचा पेपर सोडण्याच्या अगोदर, गिफ्ट उघडायच्या अगोदरच त्यातला आतला स्वर बाहेर यायचा. आणि मग हे गिफ्ट दिलं, निघून गेला शेतकरी बिचारा तो, आणि मेंढापाळ होता तो निघून गेला. माझ्या डॉक्टरांनी वाढदिवस केला, केक कट झाला आणि ते गिफ्ट तिला दिलं. आता ते गिफ्ट देताना त्याच्यातून स्वर बाहेर निघाला, गुंग आवाज आला. ती आनंदित झाली, भाई काय चांगला नवरा भेटला म्हणे मला, काय सुंदर गिफ्ट दिलं म्हणे मला. ते असं हल्लं की त्याच्यातून आवाज यायचा, गुंग, खूप छान आवाज यायचा. ते जसं उजवीकडे फिरवलं उजवीकडे आवाज, डावीकडे फिरवलं डावीकडे आवाज, उत्तरेकडे फिरलं उत्तरे, वेगवेगळा स्वर त्याच्यातून निघायचा. अतिशय सुंदर गिफ्ट. आनंदित झाले. आणि मग म्हणली आता सगळ्याची जेवण खाऊन झाले, आणि मग म्हणली आता काय करावं, हे सगळं गिफ्ट मैत्रिणींना दाखवावं. कुठं दाखवायचं गिफ्ट?
स्वतःच्या घरात नेऊन. मग घरामध्ये गेले, आता एरवी कुठे होता वाढदिवस, एका मोठ्या हॉलला होता, फंक्शन हॉलला होता. घरी आले, मैत्रिणी जमा झाल्या. म्हणजे कसली बाई तुझ्या नवऱ्याने दिलं गुप्त, बघू तर दे म्हणे. आम्हाला पण अशीच मागणी करता येईल, पण आमच्या नवऱ्याला वेगळी काही. बायांचं तसंच असतं. पण कॉम्पिटिशन जर कोणाचं खेळायचं असेल तर स्त्रियांनी खेळावं. पटकन गेल्या, म्हणजे चला सगळ्या बघायला गेल्या. जेवण नाही गोड लागलं, गिफ्ट बघायचं होतं अगोदर. ते आनंद नाही आला, ते अन्नाचा आनंद नाही आला. गेल्या सगळ्या पोहोचल्या आणि मग दरवाजा बंद, मी कोणाला बघू द्यायचं नाही, माणसांना अजिबात दाखवायचं नाही. म्हणजे दरवाजा बंद केला आणि गिफ्ट त्यातले रेबिन तोडले, रिटन पेपर फाडला. एक मडकं होतं. काय होतं? एक माठ होता. त्या माठाला कॅरी बॅगनी पक्क बांधून घेतलेलं होतं, तोंड त्याचं पक्क बांधलेलं होतं. आणि त्या कॅरी बॅगच्या आतमध्ये काय आहे हे बघावं म्हणून ना, कारण त्या कॅरी बॅग मधून आवाज यायचा. त्याच्यामध्ये काय होतं माहिती तुम्हाला सगळ्याला? मधमाशा होत्या. आणि त्या मधमाशा त्या गाडग्यात पडल्यामुळे त्या आवाज देत होत्या. तो आवाज सगळे बघायचे, सगळ्यांना आवाज यायचा. किती सुंदर स्वर आहे वाटायचा. आता तिला माहित नव्हतं बिचारीला, तिने आता इथपर्यंत ठीक होतं, पण ते मडक्याचं तोंड पण सोडलं. सगळ्या मधमाशा बाहेर. काय झालं त्या मधमाशा? सावल्या. कुणाला? जिनं गिफ्ट सांगितलं होतं तिला जास्त चावल्या, आणि ज्या बघायला गेले होते त्यांना कमी चावल्या थोड्याशा. आणि मग सगळी सुजली. लोक बघायला गेले, पण काय झालं? दरवाजा बंद, एकच आवाज सगळा. लाट मारली, दरवाजा उघडला. डॉक्टर म्हणे यातली बायको कोणती कळतच नव्हतं त्याला, पण समजत नाही यातली नेमकी माझी बायको कोण हे त्याला पण समजत नव्हतं, हे लक्षात नाही आलं. आणि मग ती म्हणे ओ तिने काय बघता तोंड घेऊन, काय गिफ्ट आणलं म्हणे, तुमची बायको इथं उभी आहे. भले मोठी सजून गेली होती मधमाशा चावून चावून. हा हे स्त्री हट्ट. सांगायचं काय होतं तुम्हाला मला, की हा हे स्त्री हट्ट. आणि पटकन जवळ गेली, म्हणली परत माझा वाढदिवस करू नका आणि असं गिफ्ट आणू पण नका, आणि जिंदगीत मी परत हट्ट करणार नाही. मनोरंजन आणि विनोदाचा भाग बाजूला सोडा, पण हट्ट असा कामाचा नाहीये. एकाईस हट्ट करत होती लखुबाईसाकडे, माझे पैसे आत्ताच पाहिजे. लखुबाईसा सांगत होती, अगं देते मी, थांब, काहीतरी करावं लागेल. पैसे काही झाडाला लागले का? नाही, जमत नाही, मला आत्ताच पाहिजे. तू गावाकडे जाशील, मग येशील, चालणार नाहीये. हे दोघीचं भांडण सर्वज्ञांकडे गेलं. लक्षात ठेवा, आपल्याला परत जागेवर यायचं. परत स्वामीकडे गेले. स्वामींना सांगितलं, प्रभू आमचं असं वाद झालेला आहे. मी एकाईसाकडून 2 आसू उसने घेतल्या होत्या, आता ते आसू परत तिला माझ्याकडे नाहीये. मी सांगते मी गावाकडे जाईन, देईन आसू, ऐकायला तयार नाहीये. स्वामी म्हणतात, बाई हे तुमची 2 आसू देईल. नाही म्हणे भगवंता, मला आत्ताच पाहिजेत माझे आसू. काय म्हणते एकाईसा? बघा हट्ट कसा आहे, मला आत्ताच पाहिजे माझे आसू. सर्वांना म्हटले ठीक आहे, आम्ही तुमचे आसू देत नाही. मग असं करतो, जो उपहार इथे झालेला आहे ना, त्या उपहाराचं गोमट, त्या अन्नदानाचं गोमट तुम्हाला देतो. काय द्यावं देवाने अजून? काय द्यायचं माझ्या देवाने अजून? हे अन्नदानाचं केलेल्या क्रियेचं गोमट तुम्हाला देऊन टाकतो, जे लखुबाईसला देत नाही आम्ही. मला गोमट लागत नाही. बघा स्त्री बुद्धी कशी आहे, कुठे पोहोचलेली आहे ती स्त्री बुद्धी. त्यामुळे देवा मला काहीच लागत नाही, मला माझ्या आसू आत्ताच लागतात. इथेच तुम्हाला माहित आहे, आमचे चरित्रकार सांगतात, यावरी गोसावी अशी खंती आली. काय झालं? परमेश्वर उदास झाले. आचार्यांना जवळ बोलवलं आणि आचार्यांना सांगितलं, जा सावखेडला इलम भट्टाच्या घरी जा आणि त्यांच्याकडून 2 आसू आत्ताच्या आत्ता घेऊन या. आता पैठणहून त्या निघाले, पोहोचले त्या ठिकाणी, चकलांब्यावरून निघाले, सावखेड्याला पोहोचले. त्या इलमभट्ट बघितलं, आचार्य कधी आले? नागदेवा तू कधी आला? आत्ताच गोसाव्यांनी पाठवलं. काय काम आहे? 2 आसू पाहिजे. इलमभट्ट स्नानाला निघालेले होते. पटकन वाखारी आसूची भरलेली पिशवी घेतली, आचार्यांच्या समोर ठेवली. माझे दैव भाग्य गोसावी माते आसू मागितले. इलमभट्ट म्हणतात, मी किती भाग्यवान आहे. या जगाचा जगपिता, जग रक्षण करता, जग उद्धार करता, जो सगळी सृष्टी सोन्याची करू शकतो, ईश्वर आज माझ्याकडे दान मागतोय, मला असं मागतोय ना. मी आनंदित झालो, मी आनंदित झालो. हे पिशवी तुला काय लागतील ते घेऊन जा. मात्र त्यातल्या 2 आसू आमच्या
आमच्या आचार्यांनी उचलल्या, देवाची आज्ञा आहे म्हणे अजून घे. नाही, माझ्या देवाने सांगितलं 2च आसू घ्यायचे. तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतो? तुम्ही आम्ही असतो तर पिशवी लिहिली असते, अर्ध्या तरी गायब केल्या असत्या. मात्र आचार्य मात्र सर्वज्ञांची आज्ञा तंतोतंत पालन. नाही गोसावी माझं 2ची सांगितली, माझ्या देवाने 2 सांगितलं. पटकन थांबा, आंघोळ करा, स्वयंपाक झालाय, जेवण करा. नाही, माझं आत्ताची जाणे असे, मला आत्ताच जावे लागेल. आणि निघाले, 2 आसू घेऊन निघाले, पोहोचले, दिले सर्वज्ञांच्या हातामध्ये. सर्वज्ञांनी आसू हातामध्ये घेतल्या, एकाईसा समोर बसली होती, 2 आसू घेतल्या, पटकन फेकल्या एकाईसाच्या अंगावरती. बाई घ्या तुमच्या 2 आसू. घेतल्या आसू एकाईसाने. मात्र स्वामी त्या ठिकाणी म्हणतात, माझा वानरेश भुकेलेला आहे. तो सावखेड्याला गेला, सावखेडून आला, सकाळपासून भिक्षा नाही, भोजन नाही, जेवण नाही, काहीच नाही. माझा नागदेव भुकेलेला आहे. एका दिवसाच्या शिदोरीमध्ये 2 पोळ्या होत्या, ती शिदोरीवर बांधलेली होती. स्वामी त्या शिदोरीकडे बघायचे, एका ईसाकडे बघायचे आणि नागदेवाचार्यांकडे बघायचे. बघा, दान कसं असावं लागतं, दान देता यायला पाहिजे, दान योग्य पात्री घडलं पाहिजे, योग्य वेळी दिलेल्या दानाचं गोमट कशा पद्धतीने लागतं लक्षात ठेवा. स्वामी सांगत होते, परत म्हणायचे, वानरेश भुकेले असती, कवडाजवळी काही असेल. परत ते शिदोरीकडे बघायचे. मला नांदेडची शिदोरी भाग्यवान वाटले, जे गोपाळांची शिदोरी भाग्यवान आहे, जी ब्राह्मणांची शिदोरी भाग्यवान आहे. ती शिदोरी सर्वज्ञांनी सोडली, आरोग्याने केलेली आहे. मात्र इथली शिदोरी फक्त बघत होते सर्वज्ञ, पाहिली ती शिदोरी फक्त. सांगत होते, बाई कोणाकडे काही आहे का? वानरेश भुकेले असते. नाही, एका ईसाची वासना झाली नाही की जवळ असतील शिदोरी आज नागदेवाला द्यावी, आज भट्टवासांना ती शिदोरी द्यावी. एका पात्राच्या ठिकाणी, आचार्यांसारख्या नागदेवाच्या ठिकाणी जर मला अन्नदान घडलं तर याच्यासारखं गोमट कोणतंच नाही मंडळी. एवढं मोठं अन्नदान घडत होतं. मात्र वासना आणि वंचकत्वाची भावना अशी असते की देऊ देत नाही माणसाला, दिलं नाही अन्नदान. आणि मग तो दयाघन परमेश्वर, तो कृपाघन परमेश्वर, ज्यांची आमच्या आचार्यावरती अप्रतिम प्रसन्नता आहे, त्या परमेश्वराने कृपा दृष्टीने आचार्यांकडे बघितलं आणि आचार्यांचा जो पेटलेला जठराग्नी होता तो शमन झाला. सर्वज्ञांच्या कृपा दृष्टीने तो चेतलेला अग्नी जो होता तो शांत झाला. जणू मी खूप काही पक्वान्न खाल्ले आहे, जणू मी खूप काही जेवण केलेलं आहे असे आचार्य तृप्त काम झाले. एका ईसा उठल्या, शिदोरी आसू जवळ ठेवले, शिदोरी घेतली आणि आता निघाली, बिढाराकडे निघालेली आहे. एका ईसा दुसऱ्या दिवशी वाराणसीला जायचं म्हणून निघालेली आहे. माझ्या रस्त्याने जात असताना तिकडून गावातून येणारी काही मुलं होती, गुराख्याची पोरं होती. त्या गुराख्याच्या पोरीचा, त्या पोराचा त्या शिदोरीला स्पर्श झाला आणि शिदोरी विंटाळल्या गेली. काय झालं? एका शूद्राचा आपल्या खाली असलेल्या हीन वर्णाचा स्पर्श झाल्यामुळं ती असलेली शिदोरी आता मला चालत नाही म्हणून ती शिदोरी त्या गुराख्याच्या मुलाला दिली, जी माझ्या आचार्यांना दिली नाही, जी माझ्या सर्वज्ञांच्या वानरेशाला दिली नाही. ती शिदोरी आज कोणाला दिली? गुराख्याच्या मुलाला दिली. आणि एका ईसा गावामध्ये उपाशी झोपलेली आहे. प्रसंग असा घडतो की जेव्हा एका ईसा पैठणवरून परमेश्वरपूरला येतात आणि परमेश्वरपूरला आल्यानंतर एका ईसाला श्रीप्रभूबाबाच्या सन्निधानात राहतात. एक जर अन्नदान केलं नाही, चांगल्या पात्राचं अन्नदानाचं डावलनं जर केलं तर होतं काय लक्षात ठेवा. एका सर्वज्ञ स्वामी सारख्या परमेश्वर अवताराला जर खंती आली तर त्या खंतीचा प्रसव कुठे जातो लक्षात ठेवा. आता पोहोचले आणि सहजच इच्छा उत्पन्न झाली की मला राऊळबाब सर्वज्ञांच्या महिमभट्टांना म्हणतात की भट्टो मला स्वामीच्या ठिकाणी उभार करायचा आहे. महिमभट्ट म्हणतात मला कशाला विचारती, मला नको विचारू. हे मग कोणाला विचारायचं? आबाईसाला विचार पडले. आबाईसाच्या जवळ गेल्या. आबाई मला श्रीप्रभूच्या ठिकाणी उपहार करायचा आहे, अन्नदान करायचं आहे. आबाईसा म्हणतात मला कशाला विचारते, नागदेवाला विचार.
बघा बरं काय होतं. मग नागदेवाचार्यांकडे गेले, विचारलं नागदेवा मला उपहार करायचा आहे. आणि नागदेवाचार्य किंचित हसतात आणि म्हणतात तेव्हाची तूच का, तेव्हाची तूच. तिथे माझा सर्वज्ञ शिदोरी मागत होता तेवेळेस तू दिली नाही, तूच का. मला काय विचारतेस, तू विचार तिकडे कोणाला बी. माईमट्टाला आबाईचं विचार, मला नको विचारू. आणि मग माईमट्टाची पत्नी देमाईसा असतात, तिच्याकडे व्यापार असतो स्वयंपाकघरातला. म्हणजे देमाईसाकडे जाते आणि सांगतात, काय म्हणतात म्हणे अगं देमाई मला उपहार करायचा आहे, मी तसं करू शकत नाही. माईमट्ट नाही म्हणतात. सुची घेतली आणि पटकन स्वयंपाक केला आणि एका आड एक पोळी वाढल्या गेली. म्हणजे एक देमाईसाची, एक एकाईसाची, एक देमाईसाची, एकाईसाची अशी पोळी वाढली. श्रीप्रभुबाबांना सुंदर प्रकारचं ताट केला. श्रीप्रभुबाबा आता त्या ताटावर आरोगण्यासाठी बसणार आणि बस श्रीप्रभुबाबा क्रोधायमान झाले, एकदम क्रोधायमान झाले. जो अनेकांचा राऊळ बाप आहे ते माझा रागावलेले आहे, त्यांचा चेहरा रागिष्ट झालेला आहे. एरवी असंख्य जीवावरती प्रेम करणारे सर्वज्ञ आज एकाएकी हा राऊळबाप उदास काय झाला, कोणाच्या लक्षात येत नव्हतं, कळत नव्हतं कोणाला काय घडलं. एकदम आरोग्य करताना श्रीप्रभुबाबा एकदम असे का झाले समजत नव्हतं. एरवी मात्र समजत नव्हतं. आणि एरवी राऊळची माय, राऊळची माय माझे राऊळची बाप. एका नाथ सुनेला नाही दुनियेत माहेर, तिच्या दादुल्यानं तिला दिलं हाकून बाहेर. बिगी बिगीन निघाली आली राऊळा जवळी, केली वळवण तिची दिली लुगडीन चोळी. राऊळची माय, राऊळची माय माझे राऊळची बाप. ही जी कन्या होती ही जेव्हा सावळापुरून निघायची, सासू म्हणायची अगं येडे काहीतरी घेऊन जा तुझ्या देवाला आरोग्यासाठी. भल्या पहाटे उठायची, सुंदर प्रकारचे धिरडे करायची, धिरडे टोपल्यामध्ये भरायची, डोक्यावरती टोपलं घ्यायची, वडगावर तूप घ्यायची, निघायची परमेश्वरपूरला. त्या दिवशी सर्वज्ञ आरोगणा करत नव्हते. मेरी जाय लेक येईल म्हणे, धिरडे आणील म्हणे, तुपा आणील म्हणे, खावा म्हणे न खावा म्हणे, अहो खावाची म्हणे. त्या धिरड्याची वाट पाहणारे सर्वज्ञ आज मात्र औसाची कानवला खाणारे सर्वज्ञ आज मात्र आरोगणा करत नव्हते. पोळ्या निवडल्या, एकाईसाच्या पोळ्या सगळ्या बाजूला केल्या, घेतल्या, राजमठामध्ये विस्कटवून दिल्या. एकदम रागिष्ट झाले सर्वज्ञ राऊळ बाप. आणि माईमट्ट आचार्य जवळ गेले. सर्वज्ञांना नेमकं काय झालं काहीच कोणाच्या लक्षात येत नव्हतं. त्यावेळेस आचार्य माईमट्टांना सांगतात की ही एकाईसाच्या खंतीच्या पोळ्या आहेत म्हणून सर्वज्ञांनी ह्या बाजूला केलं. हे कोणी केलं म्हणे देमाईसाने केलं. देमाईसाला बोलवलं पटकन. कोणी केलं हे एकाईसाने केलं. मला माहित नव्हतं. एका अवताराची खंती अनेक अवतारी विसवे. मंडळी लक्षात ठेवा, दान जर आपल्याला यथोचित ठिकाणी योग्य पात्राच्या ठिकाणी देता आलं नाही तर प्रत्यक्ष साधनदाता ईश्वर उदास होतो. हाच ईश्वर नाही तर संपूर्ण पुढचे ईश्वर अवतार सुद्धा उदास होतात. म्हणून दान कसं दिलं पाहिजे, कोणाच्या ठिकाणी दिलं पाहिजे, एकाईसाच्या पोळ्यासारखी खंती आपली आली नाही पाहिजे. हे खरं श्रेष्ठ अन्नदान आहे. ज्या अन्नदानाची सर्वज्ञ वाट बघतात ते औसाचे पेवणे, ज्या अन्नदानाची वाट बघतात तो कानवला, ज्या अन्नदानाची वाट बघतात ते धिरडे, ते वाडगावर तूप. हे लक्षात ठेवा, हे अन्नदान आहे. ते अन्नदान करताना एक तळमळ असली पाहिजे. जशी बघा की अभयो नावाची स्त्री आहे आणि अभयो नावाची स्त्री सर्वज्ञांना सांगते देवा माझा दंडवत, उद्या मी स्वयंपाक करून आणते. सर्वज्ञ म्हटले ठीक आहे घेऊन ये. आणि मग सकाळी भल्या पहाटे उठले, सुंदर प्रकारच्या पुऱ्या केल्या आणि आता निघायचे, सर्वज्ञांकडे जायचे, सगळा उपार धोडीत भरायचा, स्वामीकडे घेऊन द्यायचा. निघाले रस्त्याने तेवढ्यात तिकून विष्णू भट्ट नावाचे गावचे जे भक्त आहेत ते तिकून सगळे रिकामे भांडे घेऊन येत होते. सहज विचारला अवयवने, गाव म्हणले सर्वज्ञांना काय चालू आहे. म्हणजे देवाची आरोगणा झाली, देवाचा उळला झाला, विडा झाला, पान पण खाऊन झाला. म्हणे वाईट वाटलं अवयवला, मी सर्वज्ञांच्या योग्य वेळी पोहोचू शकले नाही. सर्वज्ञांची आरोगणीची वेळ निघून गेली.
माझं पामराचे माझं आभागिनीच्या काही गोसाव्यांच्या उपयोगात जाईल. कसं जाईल माझं देवाच्या उपयोगाला. डोळ्यावरती अश्रूंच्या धारा होत्या. तशीच सर्वज्ञांच्या जवळ आले आणि स्वामी आपल्या आभाळ प्रदेशावर श्रीकर ठेवतात आणि अवयोची वाट बघतात. अवयो, किती भूक लागली आम्हाला, किती क्षुधा लागली, कोण लवकर का नाही आल्या, किती उशीर केला, का नाही लवकर आल्या. देवा, माती चाळवीत असे, माझी चेष्टा करताय का? मला माहित नाही. कळूगावचे विष्णू भट्ट आलते, आपली आरोगणा झाली, आपला गुरुणा झाला, आपला विडा झाला, सगळं झालेले, आता पहुडाचे मान झालेले आहे. नाही बाई, आम्हाला भूक लागली. पण काय म्हणतात सर्वज्ञ, आम्हाला भूक लागली. तेच आवाज, तेच शब्द, त्याच डोळ्यामध्ये अश्रू आणि सर्वज्ञांना अवयव म्हणती, माझं पामराचे आपल्या काय उपयोगाला जाईल. देवा, मी अनंत सृष्टीमध्ये साधूला दान दिलं नसेल, मी अनंत सृष्टीमध्ये एखादा दानिया माझ्याकडून भुकेला गेला असेल, योग्य वेळी जर माझं दान घडलं नसेल ना, तर म्हणूनच आज सर्वज्ञ आरोग्य केला असेल, सुख झाले असेल. देवा, पण तू दयाळूस ना, तू दयाळू आहेस. पण माझ्यापेक्षा काळूगावचा विष्णू भट्ट भाग्यवान होता, तो योग्य वेळी पोहोचला, त्याचा अधिकार होता, माझा कुठे अधिकार. वाईट वाटलं. आणि सर्वात पुन्हा म्हणतात, बाई लय भूक लागली आम्हाला, काही म्हणा पण पटकन द्या आता. मी नाही देवा, जेवल्यावर कुठं देव जेवतो का, देव जेवतो का जेवल्यावर, नाही म्हटले. आणि मग बाई सगळं स्वामी, बाई ते काही देत नाही म्हणे आम्हाला, आपलं पाणी भात उपसा आणा, आम्ही तोच खातो. आता काय करता, भूक लागली. कारण झोपेला काय तुमची मराठीतली म्हण आहे सगळ्याची की भुकेला भुकेला कोंडा आणि झोपेला धोंडा. म्हणजे भूक जर लागली तर कोंडा पण चालतो आणि झोप जर लागली तर धोंडा पण चालतो. म्हणजे ती उशी बिशी काही गरज पडत नाही. स्वामी म्हणले देत नाही आम्हाला, बाई द्या आता, काढा आपलं पाणी भात उपसा. बाई समाधान म्हणतात, अगं स्वामी तुला मागताय, दे. वेळी कुठली, पटकन टोपलं सोडलं, पुऱ्या काढल्या, सर्वज्ञांचा पाणीभांडा आणला, त्याच्यामध्ये पुऱ्या वाढल्या. सर्वज्ञ आता यथोचित आरोग्याकडे, बाई खूप छान पुऱ्या झाल्या तुमच्या, खूप छान, प्रसन्न झाले ना परमेश्वर, आनंद घडा परमेश्वर, अधिक आनंद होऊन तोषून त्या क्रियेचा स्वीकार करत होता, आनंदित झाला. बाई अजून द्या ना पुरी आम्हाला. काय म्हणले देव आमचे, अजून आणा पुरी. म्हणजे देवा, आरोग्य झाल्यावर कुठं पुरी खातात का परत परत, बस 2 झाल्यात आता. बाई हे काही पुरी देत नाही, आमचं काही पोट भरलं नाही, आणा पाणी भात. अगं वेळे दे ना म्हणे, स्वामी मागता देऊन टाक. परत तिसरी दिली, तिसरी पुरी झाली. म्हणे अजून बाई पुरी, आमचं पोट भरलंच नाही. म्हणे बस ना देवा, आता किती खाणार आहे, बस नको नको, आता नाही खायची आता. स्वामी म्हणजे बाई आणा पाणी भात, हे काय घेत नाही, आमचं पोट काय भरलं नाही. बाई समाता म्हटलं, अगं दे, जाऊ दे, देऊन टाक. पटकन परत गेल्या आणि सर्वज्ञांची त्या ठिकाणी आरोगणा केल्यानंतर या अवयवच्या 4 पुऱ्या स्वीकार केलेल्या आहेत. बाई सामाता आश्चर्यचकित झाल्या आणि बाई सामाता अवयवला म्हणतात, अगं तू किती दैवाची आहेस, किती भाग्याची आहेस तू, तू माहित नाही तुझा अधिकार किती सुंदर आहे, किती. अगं ईश्वर अवताराच्या ठिकाणी एक अन्नदानाच एक जर क्रिया घडली तर प्रेमाचा अधिकार निष्पन्न होतं, प्रेम होतं. अगं इथं सर्वज्ञ एक पुरी अशी काठ फिडून घ्यायची, कानवटी फिडवणी पुरी आणि मांडात तर फक्त 1.5 खायचे. इथे आरोगणा केल्यानंतर सर्वज्ञांनी 4 पुऱ्या स्वीकार केल्या आहेत. याच्यापेक्षा वेगळं भाग्य कोणतं असावं लागतं. आता मात्र सर्वज्ञ 5वी पुरी मागतात आणि मग अवयव सर्वज्ञांच्या जवळ जातात, सर्वज्ञांना विनंती करतात, पुरे की जोजे बाबा, आपुला निरोध होईल, आपल्याला त्रास होईल, मनुष्य वेशाच्या नियमाने आपल्याला आपलं पोट दुखेल नाही. देवा बास, मी संतुष्ट झाले, आपण स्वीकार केलेला आहे माझं, आता मी देणार नाही आणि आपण स्वीकार करू पण नका, ही विनंती करते. आणि अवयव संतुष्ट पावती. त्या ठिकाणी अशी क्रिया घडली पाहिजे ज्या क्रियेची भगवंत मागून परत 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 मागून आपला पदार्थ घेतात. यासाठी हा जो
प्रतिकारंत आहे. ही एका नामधारकापासून वासनिकापर्यंत, वासनिकापासून एका अनुसरल्यापर्यंत, ज्ञानियापर्यंत, भक्तापर्यंत आणि शेवटी माझा सर्वज्ञ एक उद्धार करता ईश्वर अवतारापर्यंत आपली ही प्रतिकारंता गेली पाहिजे. एवढं मोठं अन्नदानाचं फलित आहे. माईमट्टाने प्रश्न विचारला, सगळ्यात श्रेष्ठ दान कोणतं? तेव्हा सर्वज्ञ स्वामीने सांगितलं, या पृथ्वी तलावरती सगळ्यात उत्तम आणि श्रेष्ठ दान हे अन्नदान आहे. आणि म्हणून हे अन्नदानाची क्रिया आपल्या सगळ्यांना यथोचित घडत राहावं. आणि हेच नाही मंडळी, शुद्ध अन्नदानच नाहीये तर एखादी साधक, एखादी तपस्वी, कुणी ज्ञानी असतील आणि त्यांना अन्नदान आहे पण त्यांना आरोग्यदान नाहीये, त्या आरोग्यासाठी लागणारी गोळ्या औषधी आहे ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. द्रव्यदानाच्या माध्यमातून, औषधीच्या माध्यमातून. कारण ज्या वेळेस ज्या गोष्टीची गरज आहे त्याच वेळेस ते दान देणं महत्वाचं आहे. तर तुमच्या घरी दुपारी 4 वाजता भर उन्हामध्ये आलेल्या माणसाला अन्नदानाची गरज नाही, तिथे तुमचं शरबतच पाहिजे. ज्या वेळेला द्यायचे जे दान, खूप थंडी वाजत आहे त्यावेळेस तुम्ही नाही म्हणलं पाहिजे, बाबा नाही आता मी गरम भाकर टाकते, अन्नदानच केलं पाहिजे. नाही, तुमचा चहा गरम गरम महत्वाचा आहे. योग्य वेळ बघून योग्य वेळेमध्ये दान द्यावं आणि हे दान आपल्या निर्हेतुकपणाने साधारणतः सर्वज्ञ चक्रधर स्वामी स्वीकार करो. म्हणून आपल्याला सगळ्यांना माहीत असेल की तिथं बोलल्या जातं, निर्हेतुक भजन पूजन क्रिया श्री चक्रधरास अर्पण, असं म्हणून प्रत्येक दानाचा संकल्प करत जावा. अशी आपला सर्वांकडून येणाऱ्या नवरात्रामध्ये घडलेली क्रिया आणि पुढे आपल्याला मनुष्य जन्मामध्ये घडणाऱ्या सर्व काही दानाच्या क्रिया असतील, ह्या निर्हेतुक घडाव्या आणि श्री चक्रधर महाराज त्याचा स्वीकार करावा अशी आपल्याच्या वतीने श्री चक्रधर महाराजांना विनंती करते की प्रभू असा पुन्हा पुन्हा आम्हाला योग येऊ दे, चांगल्या पातळी आम्हाला दान घडवू दे. हे दान निश्चितच आम्हाला मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहे. कारण मोक्ष मार्गाचा रस्ता हा एका ज्ञानियाच्या ठिकाणी भजन घडल्याशिवाय चालू होत नाही. हे दान आपल्याला घडत राहो अशी प्रार्थना करते आणि या ठिकाणी थांबते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. बोलत असताना झालेल्या